Academy. Now, in the third part of verb, we are going to learn here the modal auxiliary verb will, its past tense would, and shall, its past tense should. We are going to study here the auxiliary or the modal verbs. याच्यामध्ये आपण विल आणि शॅलचा उपयोग करणार आहे. जसं आय शॅल गो टू बाजार आणि आय विल गो टू बाजार. You can see here the two sentences are here. I have written. दोन वाक्य मी लिहिले. आय शॅल गो टू बाजार, मी बाजारात जाईन. आय विल गो टू बाजार, मी बाजारात जाईनच. माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला हिअर इज विल इज शोज द डिटर्मिनेशन ऑफ द स्पीकर. बोलणाराचा इथे निश्चितता दृढता दिसते, याच्यामध्ये पक्केपणा दिसतो, निश्चितता दिसते. आय शॅल गो टू बाजार. शालचा उपयोग आणि विलचा उपयोग करताना जनरली आपण शाल जो आहे हा आय शाल आणि वे शाल असा करतो किंवा तो करावा. म्हणजे आय सब्जेक्ट असताना विल सब्जेक्ट असताना करावा असा नियम आहे. परंतु जनरली टुडे द पीपल or the general tendency we clearly sees that the people generally use will instead of shall. शालच्या ऐवजी will वापरताना आपल्याला दिसतात. तो आता प्रघात पडलेला आहे. पण समजा जेव्हा आपण शालचा उपयोग याच्या पुढे, तर आपण हा नियमानुसार ग्रॅमॅटिकली हे वाक्य जसं आय शॅल गो टू बाजार, वी शॅल लर्निंग इन धिस, वी शॅल बी गोइंग, बीइंग गोइंग टू बाजार अनेक वचनामध्ये जर असेल तर जसं शालचा उपयोगाने आयचा उपयोगाने वीचा उपयोग शालच्या नंतर आपण केला पाहिजे. दॅट इज आणि नंतर आता या ठिकाणी दुसरा एक मुद्दा मला असं सांगायचा आहे की विलचा उपयोग करत असताना आपण इथे शॅल आणि विल याचा उपयोग आपण वाक्य म्हणजे सिंपल फीचर दर्शवण्यासाठी करतो किंवा सिंपल फीचर टेन्स मध्ये त्याचा उपयोग करावा. मग आता इथे समजा हे वाक्य असं आहे, ही शाल ऑबे मी. हे वाक्य मी आता हिच्या नंतर शाल हे लिहिलेलं आहे. ही सब्जेक्ट असताना थर्ड पर्सन मध्ये वाक्यामध्ये जर दुसरा नियम पहा की थर्ड पर्सन असताना ही असेल, विल ही असेल, शी असेल किंवा आणखी याच्या व्यतिरिक्त एखादा थर्ड पर्सन असेल, राम श्याम गोविंदा सीता गीता, तर अशा वेळेस शालचा उपयोग जर करत असाल तर या ठिकाणी हा शाल वापरताना या वाक्यामधून हा अर्थ अभिप्रेत आहे की ही शाल अबे मी. त्यानं मला ती आज्ञा ही पाळलीच पाहिजे. इशारा दिलेला आहे, त्याला धमकी दिलेली आहे किंवा त्याला ऑर्डर दिलेली आहे. म्हणजे शालचा उपयोग जर थर्ड पर्सनच्या पुढे जर केलेला असेल तर त्याच्यामधून इशारा, सूचना, इन्स्ट्रक्शन, धमकी दिलेली असते किंवा त्यावेळेस त्याचा उपयोग केलेला असतो. नंतर शालचा उपयोग शाल, वी, प्ले याच्यामधून आपण परवानगी घेऊन आलो, विनंती करून आलो आपल्या मित्राला की आपण आता खेळायचं का, आपण आता या ठिकाणी परवानगी मागतो एकमेकाला, तर त्या ठिकाणी सुद्धा शालचा उपयोग केला जातो. वुड आणि शूड, जसं विलचं भूतकाळी रूप वुड आहे, त्याचं शूड आहे. तर इथे आपण शाल आणि विल मधला फरक बघितला. विलचा उपयोग हा जनरली केला जातो. तसाच आता शूड आणि वुडचा उपयोग बघूया आपण. आता शूडचा उपयोग कसा करायचा असतो, जर पोलाइट म्हणजे समजा जर तुम्हाला नैतिकता न एखादी गोष्ट करायची असेल तर त्या ठिकाणी शूडचा उपयोग केला जातो. यू शूड स्टडी हार्ड फॉर गुड मार्क्स.
यू शुड स्टडी हार्ड फॉर गुड मार्क्स. शुड स्टडी म्हणजे करायला पाहिजे. दॅट इज नॉट कंपल्सरी फॉर यू. शुड इज इन दिस वर्ड or should give here the advice, moral advice. तुम्हाला एक नैतिक moral advice दिलेली आहे की you should study hard for good marks. जर चांगले मार्क हवे असतील तर आपण चांगला अभ्यास हा करायला पाहिजे. You should get up early in the morning. तुम्ही दररोज सकाळी लवकर उठलं पाहिजे. शुड आपल्याला मॉरल ऍडवाइस देण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये म्हणजे कंपल्सरी नाही, ऑब्लिगेशन नाही आहे, नेसेसिटी नाही आहे. तर यू हॅव गिव्हन द ऍडवाइस हिअर मॉरल ऍडवाइस. शूडचा उपयोग अशा प्रकारे करता येतो. तसंच जसं विलचा उपयोग परत पाहता परत एकदा मी येतो. विल यू गिव्ह मी अ पेन. युअर पेन. तुम्ही मला तुमचा पेन देणार का. रिक्वेस्ट आहे, विल मधून रिक्वेस्ट केलेली आहे. आणखी मॉडल रिक्वेस्ट जर करायची असेल किंवा पोलाइट रिक्वेस्ट करायची, मोर पोलाइट रिक्वेस्ट दॅन विल, तर या ठिकाणी वुड आपल्याला वापरता येईल. वुडचा उपयोग आपल्याला करता येईल. जसं बघा इथे वुड यू गिव्ह मी युअर पेन. म्हणजे विल पेक्षा वुडचा उपयोग करून आपल्याला अधिक पोलाइट रिक्वेस्ट करता येते. अधिक पोलाइट रिक्वेस्ट करता येते याच्यामधून वुड मधून अधिक पोलाइट रिक्वेस्ट दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे सिंपल फ्युचर बनवताना विल आणि शॅलचा उपयोग होतो. त्याच्यामध्ये थोडेसे फरक आपण बघितले. शूडचा उपयोग हा ऍडवाइस साठी, पॉसिबिलिटी साठी सुद्धा होतो. ही शुड बी देअर, तो तिथे असायला पाहिजे, शक्यता वर्तवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. वुडचा सुद्धा शक्यता दर्शवण्यासाठी उपयोग होतो. आणखी परवानगीसाठी सुद्धा याचा उपयोग होतो. नंतर बघा इथे काही उदाहरणं मी फळ्यावरती लिहिलेले आहेत. या उदाहरणांवरून आपल्याला काही नियम पक्के होतील विलचा उपयोग करताना. जसं वी विल गो फॉर द पिकनिक. हा विल शब्द इथे आपल्याला आश्वासन दिलेला आहे, वचन दिलेलं आहे, इच्छा संकल्प आपला व्यक्त करण्यासाठी विलचा उपयोग. जसं विल गो फॉर पिकनिक, आपण पिकनिकसाठी जाऊ, याच्यामधून आपली इच्छा व्यक्त झालेली दिसते. विल यू कीप क्वाइट, तू चूप बसणार की नाही, वॉर्निंग आहे, धमकी आहे. म्हणजे विलचा उपयोग जेव्हा आपण करू तेव्हा याच्यामधून धमकी सुद्धा दिल्या जाते किंवा त्या वाक्यातून धमकी दिलेली आहे, वॉर्निंग दिलेली आहे. आय विल वर्क हार्ड टू गेट मोर मार्क्स. विल वर्क हार्ड, मी काम करणार आहे, मेहनत करणार आहे, खूप खूप अभ्यास करेन कारण चांगले मार्क मिळवण्यासाठी. टू गेट मोर मार्क, चांगले अधिक मार्क मिळवण्याचे असतील तर मी जास्त मेहनत करेन. म्हणजेच या ठिकाणी विल या ठिकाणी दृढ निश्चय दिसतो. डिटर्मिनेशन व्यक्त करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. आता याच्यामध्ये विल रेन, पाऊस येईल, शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. म्हणजे विल कॅन शो द पॉसिबिलिटी ऑल्सो. विलचा उपयोग पाणी येईल असं जर आपल्याला सांगायचं, इट विल रेन टुडे, आज पाऊस येण्याची शक्यता वाटते, पाऊस येऊ शकतो असा याचा अर्थ आहे. म्हणजे शक्यता व्यक्त करण्यासाठी. यू विल असेंबल ऑन द ग्राउंड ऍट 5, इन्स्ट्रक्शन आहे. यू विल असेंबल ऑन द ग्राउंड ऍट 5 PM, ग्राउंडवर सगळ्यांनी 5 वाजेला जमायचं. म्हणजे या ठिकाणी सूचना आहे तुम्हाला किंवा एखादी गोष्ट भाग पाडते आहे सूचना देण्यासाठी, इन्स्ट्रक्शन देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि या ठिकाणी विलचा उपयोग हा कंडिशनल सेंटेन्स मध्ये सुद्धा केलेला आहे. इफ यू कम, इफ शी कम्स आय विल नॉट प्ले, जर ती आली तर मी खेळणार नाही. म्हणजे या ठिकाणी कंडिशनल सेंटेन्स मध्ये विलचा उपयोग केलेला आहे. म्हणजेच विलचा उपयोग याप्रमाणे सुद्धा आपल्याला करता येतो. हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात घ्या. याप्रमाणे
आपण विलचा उपयोग लक्षात घ्यायचा आहे. तसेच आता फळ्यावरती हे उदाहरण बघा. शी वुड नॉट प्ले टुडे. इथे वुडचा अर्थ आहे पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी दर्शविली. हे पॉसिबिलिटी आहे आणि शी वुड नॉट प्ले टुडे. ती आज खेळणार नाही. वुड यू ओपन द विंडो. पोलाइट रिक्वेस्ट दर्शवण्यासाठी विलचा भूतकाळ का टू बी जरूर वुड याच्यामधून पोलाइट रिक्वेस्ट केलेला आहे. आणखी कंडिशनल सेंटेन्स मध्ये सुद्धा वुडचा उपयोग केला जातो. या व्यतिरिक्त शुड जे आहे, शुडचा उपयोग सुद्धा आपण आधीच बघितला आहे की शुडचा उपयोग हा वाक्यामध्ये जसं शी शुड obey the law. इथे आपल्याला नैतिक जबाबदारी आपली. शी शुड obey the law. तिनं जो कायदा आहे तो पाळला पाहिजे अशी सल्ला इथून दिलेली आहे. तर शुडचा उपयोग आणि वुडचा उपयोग. वुडचा उपयोग पास्ट टेन्स मध्ये सुद्धा केला जातो. यूज टू च्या ऐवजी सुद्धा केला जातो. यूज टू म्हणजेच वुड. आता कसा आहे तो बघा. ही युज्ड टू sit in the balcony. BALCONY balcony. He used to sit in the balcony. ती बाल्कनी मध्ये बसायची. यूज टू म्हणजे हॅबिट दर्शवते. आता यूज टू आपली सवय होती ती बाल्कनी मध्ये तो बाल्कनी मध्ये बसायचा. आता याच्याऐवजी ही वुड sit, he would sit in the balcony. म्हणजे आपली भूतकाळातली एखादी हॅबिट जर दर्शवायची असेल तर यूज टू चा उपयोग करतात. म्हणजे यूज टू बरोबर वुड. भूतकाळातली ती जी सवय होती ती सवय म्हणजे वुडचा उपयोग हा सवय दर्शवण्यासाठी सुद्धा भूतकाळातील पास्ट टेन्स मध्ये त्याचा उपयोग केला जातो. यूज टू बरोबर वुड बरोबर यूज टू बरोबर वुड. वाक्यामधला यूज टू काढा आणि त्याच्याऐवजी वुड शब्द टाका किंवा वुडच्या ऐवजी यूज टू टाका. म्हणजे हा उपयोग सुद्धा वाक्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करताना स्ट्रक्चर करताना वापरता येतो. या ठिकाणी माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा, शेअर करा आणि इतर आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.